नांदेड जिल्ह्यात एकांतात बसलेल्या जोडप्याला गुंडांची मारहाण, तरुणीचा केला विनयभंग। मारहाणीचा व्हिडिओ व्हॉट्सअपवर टाकल्यानंतर आरोपींना झाली अटक। महाबळेश्वरमध्ये राष्ट्रवादीचा नगरसेवक कुमार शिंदे याची गुंडगिरी। शाळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला नाही म्हणून शिक्षकांना केली मारहाण। कोकण रेल्वेची पावसाळ्याची तयारी पूर्ण, दरडींवर लक्ष द्यायला ठेवले 260 कर्मचारी। विजिबिलिटी वाढवण्यासाठी बोगद्यांमध्ये बसवले एलईडी लाईट्स। राज्यातील 6000 गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कामं सुरू। विदर्भातल्या शेतकऱ्यांना दिसतोय आशेचा किरण। आयबीएन लोकमतचा विशेष रिपोर्ट। बुलढाण्यात मिळालं युवकाला जीवदान, पुराच्या पाण्यात वाहून जाताना गावकऱ्यांनी वाचवलं। नमस्कार, मी संदीप देसाई। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। गावाकडच्या बातम्यांमध्ये पहिल्यांदा बातमी पाहणार आहोत नांदेडची। नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर इथं युवक युवतीला तथाकथित संस्कृती रक्षकांनी मारहाण केल्याचं उघड झाल्यानंतर 5 आरोपींना पोलिसांनी अटक केली। या आरोपींनी युवक युवतीला मारहाण करताना त्यांचे मोबाईलवर चित्रीकरण केलं होतं। पीडित युवकाच्या तक्रारीनंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करून पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे। शेख कलीम शेख वय 30, अब्दुल गफार शेख हमजा वय 32, त्याचबरोबर जबीर नझीर अहमद वय 20 आणि मोईन खान आगा खान वय 27 आणि त्याचबरोबर पुढचा आरोपी आहे तो शेख समीर शेख नझीर वय 30 अशी आरोपींची नावं आहेत। हे सर्वजण अर्धापूरचे राहणारे आहेत। तर या 5 आरोपींना अटक करून आज नांदेडच्या सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं। या आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। या आरोपींचे 7 साथीदार अजूनही फरार आहेत, त्यांचा शोध पोलीस घेत आहेत। माझी मैत्रीण मळ्यात जात होतो, तेवढ्यामध्ये मळ्यात गेल्यानंतर थोडं बसल्यानंतर तेवढ्यात एवढे आलेत मुलं। मला बी मारलं, त्याला बी मारलं, दोघाला बी। मुलाला तुला आणि मुलीला पण? मुलीला बी मारलं। हात टाका तिला ओढून नेऊ लागले उसात। मी मित्राला फोन लावला तर ते आल्याच्या नंतर सुटले। पुढची महाबळेश्वरची एक महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी आहे, ती म्हणजे शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो न लावल्यानं मुख्याध्यापक आणि शिक्षकांना बेदम मारहाण करून तोंडाला काळं फासण्याचा प्रकार महाबळेश्वरमध्ये घडलाय। महाबळेश्वरच्या महापालिका शाळेतला हा प्रकार आहे। तोंडाला काळं फासून बाजारपेठेतून या शिक्षकांची धिंड काढण्यात आली। राष्ट्रवादीचे नगरसेवक कुमार शिंदे आणि त्यांचे भाऊ योगेश शिंदे यांनी 10 साथीदारांसह ही मारहाण केली आहे। 12 जणांवर महाबळेश्वर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर त्यापैकी 11 जणांना अटक करण्यात आली आहे, तर नगरसेवक कुमार शिंदे मात्र फरार आहे। राज्यातील 6000 गावांमध्ये जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत लोकसहभागातून कामं सुरू झाली आहेत। पावसाचं पाणी या अभियानातील कामामुळे जमिनीत जाईल आणि ते शेतकऱ्यांना मिळेल। अवकाळी अवेळी पडलेल्या पावसामुळे निराशेच्या गर्तेमध्ये गेलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांसाठी हा एक आशेचा किरण आहे। पाहूया आयबीएन लोकमतचा स्पेशल रिपोर्ट। नागपूरच्या हिंगणा तालुक्यातल्या जुनवणीमधले कोठीराम ठाकरे यांच्या शेताला आता पाणी मिळणार आहे। गेल्या 20 वर्षांपासून त्यांच्या शेताजवळच्या नाल्यात पाणी फक्त वाहून जात होतं। विहिरीच्या पाण्यावर आतापर्यंत ते त्यांच्या कुटुंबापुरतं धान्य पिकवू शकायचे, पण आता जलयुक्त शिवारामुळे चित्र बदलणार आहे। कोठीराम ठाकरे यांच्या शेतीला वरदान मिळणार आहे। ची लेवल अजिबात कम झाली होती, त्यामुळे या कामामुळे पाण्याची लेवल पण वाढलं, शेतकऱ्याला 2 पिकं घेता येईल। पाणी टंचाई, दुष्काळाचं सावट हे जुनेवणी गावाच्या 5वीला पुजलेलं, पण जलशिवार योजनेअंतर्गत इथे 154 किलोमीटर कालव्याच्या खोलीकरण आणि रुंदीकरणाचं काम सुरू करण्यात आलं। आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेने या कामामध्ये मोलाची मदत केली आणि फक्त 50 दिवसात तब्बल 32 किलोमीटरचं काम पूर्ण झालं। मागच्या 2.5 महिन्यात जवळपास 30 किलोमीटरच्या नाल्यांचं खोलीकरण आणि रुंदीकरणाचं काम पूर्ण झालेलं आहे आणि हे काम जे झालेलं आहे ते टीममुळेच झालेलं आहे। जे मी सांगितलं, लोकप्रतिनिधी, प्रशासन, आर्ट ऑफ लिव्हिंग, मीडिया आणि काही कॉर्पोरेट्सचा पण याच्यामध्ये सहयोग आहे। 372 कोटींच्या या प्रकल्पाचा खर्च आता 18,000 कोटींपर्यंत पोहोचलाय। तरीही शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचलेलंच नाहीये। पण जलयुक्त शिवार अभियानांतर्गत झालेल्या कामामुळे पावसाचं पाणी अडवता येईल।
शेतकऱ्यांना या पाण्यामुळे 2 ते 3 पिकं घेता येणं सुद्धा शक्य होईल. शिवाराच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर मध्ये कामं सुरू आहेत. जवळपास 1 कोटीचे कामं सुरू आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये हे काम फार गरजेचं आहे आणि हे सतत 5 वर्ष काम राहील आणि महाराष्ट्र ही पाणी टंचाईपासून दूर होईल. एकट्या जुनवणी इथल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामामुळे हिंगणा तालुक्यातल्या जवळपास 50,000 शेतकऱ्यांना फायदा होईल. तर येत्या 5 वर्षात राज्यातील 20,000 गावं ही दुष्काळ मुक्त होण्याचा अंदाज आहे. पाण्याची चळवळ म्हणतो, पाण्याचं आंदोलन म्हणतो, ते जलयुक्त शिवारच्या माध्यमातून सुरू झालं आहे. एक शाश्वत अशा प्रकारची सिंचनाची व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था दुष्काळ मुक्तीकडे हे पाऊल आहे आणि जर जनसहभाग असाच मिळत राहिला तर माझा विश्वास आहे की देशातलं पहिलं दुष्काळमुक्त राज्य हे महाराष्ट्र असेल. जलयुक्त शिवार योजनेमुळे नवा आत्मविश्वास मिळालाय. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह प्रवीण मुधळकर, IBN लोकमत, नागपूर. राज्य सरकार राबवत असलेलं जलयुक्त शिवार योजना विदर्भाबरोबरच मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी, गावकऱ्यांसाठी सुद्धा फायदेशीर ठरते. मराठवाड्यातल्या चित्ते पिंपळगावला या योजनेचा कसा फायदा होतो याविषयी गावकऱ्यांशी बातचीत केली आपले औरंगाबादचे ब्युरो चीफ सिद्धार्थ गोधाम यांनी. नवीन सरकारने मराठवाड्यात एक खूप महत्त्वाची योजना राबवली, ती जलयुक्त शिवाराची. आणि पहिल्या पावसानंतर, दुसऱ्या पावसानंतर मराठवाड्यात त्याचा फायदा दिसू लागलाय. आपण बघू शकतो या ठिकाणी मी चित्ते पिंपळगावच्या या जलयुक्त शिवाराच्या ज्या ठिकाणी काम झालं त्या ठिकाणी आहे. फक्त 2च पाऊस या ठिकाणी झालेत, मात्र जवळपास 60% वर हा बंधारा भरलेला आहे या ठिकाणी आणि लोकसहभागातून हा झालेला बंधारा आहे एकंदरीतच. आणि याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत शेतकरी आहेत. मला एक सांगा, मागच्या पावसाळ्याच्या आधी हा पूर्ण भाग कोरडा ठाक होता, आता याचा काय फायदा दिसतो? याचा आता फायदा म्हणजे मागच्या वर्षी हा बंधारा भरलेलाच नव्हता, यात कुठलंही पाणी थांबत नव्हतं आणि आता याच्यात काम केल्यामुळं याचं थोडंफार रुंदीकरण केलं, याच्यामध्ये पाणी थांबू लागलं आणि याच्यात पहिल्याच पावसामध्ये पाणी भरलंय, याच्यापासून खूप फायदा झालेला आहे. एकंदरीतच आपण बघू शकतो उद्देशच त्याचा असा होता. मला एक सांगा, सरपंच आहेत गावंडे, काय या पाण्यावर कशा पद्धतीने तुमचा कंट्रोल राहणार आहे? कारण या पाण्यावरून गावात वादही होऊ शकतात. या पाण्यातून आम्ही गावात वाद होऊ देणार नाही. याच्या बंधाऱ्याच्या थोडं खाली जर तुम्ही गेलात तर इथं ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठ्याच्या 3 विहिरी आहे आणि त्यामुळे त्या विहिरींनाही चांगलं पाणी आलेलं आहे आणि याच्यात असं होणार नाही का बाबा कोणी शेतकऱ्याला याच्यात मोटर टाकून देऊन कोणी शेतीला पाणी घेणार, असं आम्ही होऊ देणार नाही. इथं एकदम कडक नियम ठेवू आम्ही. 100% सफल झालेला आहे. चित्ते खोऱ्यामध्ये ज्या तिथे सध्या आपण उभे आहोत, या चित्ते खोऱ्यामध्ये जलयुक्त शिवार अभियानाच्या बरोबरच ग्रामविकास संस्थेच्या पुढाकाराने लोकसहभागातून चित्ते नदी पुनर्जीवन अभियान राबवण्यात येत आहे. एकंदरीतच या जलयुक्त शिवाराचा काही प्रमाणात फायदा झालेला, कारण 2 पावसामध्येच आपण बघू शकतो मराठवाड्यामधील अनेक जलयुक्त शिवारातून जी कामं झालेली आहेत त्या ठिकाणी गड्डे खोदलेले आहेत, खड्डे खोदलेले, त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही वॉटर बँक म्हणून याचा वापर होणार आहे. या पाण्याचा उपसा कोणत्याही शेतकऱ्याला कोणत्याही उद्देशाने करता येणार नाही. खूप महत्त्वाची आणि चांगली कन्सेप्ट आहे की हे पाणी तर साचलं तर आसपासच्या विहिरींना पाणी लागते आणि या ठिकाणी विहिरी भरलेल्या आहेत. आपण बघतोय की जलयुक्त शिवार योजना ही जी आहे ते दुष्काळग्रस्त गावांसाठी एक नवसंजीवनी ठरताना दिसते. विदर्भात पावसाची सुरुवात चांगली झाल्यानं पेरण्यांना सुद्धा वेग आलेला दिसतोय. नांगरणी, वखरणी झाल्यानंतर शेतीमध्ये बियाणं पेरण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग उडालेली आहे. हा पाऊस असाच राहिला तर पीक चांगले येण्याची बळीराजाला अपेक्षा आहे. याविषयी सांगतायत आमचे नागपूरचे ब्युरो चीफ प्रवीण मुधळकर. विदर्भात पावसाची सुरुवात वेळेवर झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आनंदी आहे आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी पेरणी सुद्धा सुरू केलेली आहे. या ठिकाणी आपण बघू शकतो की या शेतामध्ये नांगरणी झाली, वखरणी झाली आणि आता वखरणी नंतर या ठिकाणी कापसाची पेरणी जी आहे ते सुरू आहे. या ठिकाणी शेतकरी या शेतामध्ये आता बियाणांची पेरणी करण्याची तयारी करतायत. या ठिकाणी बैलजोडी आहे, या बैलजोडीच्या माध्यमातून या ठिकाणी असं मार्किंग केलं जाते आणि या मार्किंग मध्ये मग या ठिकाणी हे अशा पद्धतीनं हे बियाणं जे आहे हे पेरलं जाईल. आता जो पाऊस गेल्या 3-4 दिवसापासून सुरू आहे त्या पावसामुळे या जमिनीमध्ये पाणी मुरलेलं आहे, त्यामुळे पेरणीसाठी ही चांगली वेळ आहे आणि आता ह्या पेरणी केल्यानंतर पाऊस व्यवस्थित आला पाहिजे तरच यातून रोप बाहेर येऊ शकेल. या ठिकाणी आपण बघू शकतो की शेतकरी शेतीच्या कामामध्ये व्यस्त आहेत. आपण बोलूया, हे सांगा की यावेळेस पाऊस वेळेवर झालेला आहे, पेरणी करताय, काय तुम्ही या ठिकाणी कापूस लावतायत, काय वाटतंय तुम्हाला या वातावरणावर?
आम्ही या वातावरणावर कापूसची लागवड करून राहिलो, तुरीची लागवड करून राहिलो. हा वातावरण असा चांगला असल्या कारणानं आम्ही भाजीपाल्याचं पण लागवड करायचा विचार आहे. आपल्यासोबत आणखी शेतकरी आहेत, त्यांना विचारूया. ते पेरणी करतायत. कुठलं बियाणं लावतायत तुम्ही आणि काय अपेक्षा आहे तुम्हाला? हे तूर आहे निर्मलची आणि सरकी आणि पराठी. हे जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये उगवेल असं वाटतं का तुम्हाला? हो हो, काल भरपूर पाऊस झालेला आहे, ओलावा भरपूर आहे जमिनीत, उगवतात. विदर्भातला शेतकरी यावेळेस पाऊस वेळेवर आल्यामुळे आनंदी आहे, पण हा पाऊस असाच कायम राहिला पाहिजे, तेव्हा या शेतामध्ये पेरलेलं बियाणं जे आहे ते उगवेल आणि त्यातून समृद्धी येईल आणि शेतकऱ्याला 4 पैसे त्याच्या हाताशी मिळतील. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील लोंढेसह प्रवीण मुधोळकर, IBN लोकमत, नागपूर. अजूनही काही महत्त्वाच्या गावाकडच्या बातम्या पाहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोकमत. पावसाळा म्हटलं की कोकण रेल्वे मार्गावरचे अपघात, दरडी कोसळणं, गाड्यांचं वेळापत्रक कोलमडणं हे आपल्याला आठवतं आणि धडकी भरते. पण या वेळेला कोकण रेल्वेनं बरीच तयारी केली आहे. निदान असा दावा तरी त्यांनी केलाय. या मार्गावर आपल्याला घेऊन जात आहेत आमचे ब्युरो चीफ दिनेश केळुसकर. मान्सूनसाठी कोकण रेल्वे सज्ज झालेली आहे आणि कोकण रेल्वेची ज्या उपाययोजना आहेत त्या आपण बघतो आहोत. इथे हे जे जागा आहे ही शिंदे आंबेरी रत्नागिरी जिल्ह्यातली आणि या शिंदे आंबेरीतल्या या 2 बोगद्यांमधलं हे कटिंग आहे. यावेळी या कटिंग हे रुंद करण्यात आलेलं आहे, काम करण्यात आलेलं आहे या कटिंगचं आणि पावसाळ्यामध्ये अनेक उपाययोजना कोकण रेल्वे करते. तशा प्रकारची ही उपाययोजना आहे आणि इथे 2 टनेलच्या मध्ये हा एवढाच जो भाग आहे तो आता इथे रुंद करण्यात आलेला आहे की जेणेकरून इथली माती पुन्हा ट्रॅकवर येऊ नये किंवा दगड येऊ नये यासाठी ही उपाययोजना आहेत. कोकण रेल्वेने अनेक उपाययोजना केलेल्या आहेत. एकूण 47 ठिकाणं अशी आहेत, रोह्यापासून ते अगदी टोकूरपर्यंत अशी 47 ठिकाणं आहेत आणि या 47 ठिकाणांपैकी जी काही 2-3 अतिसंवेदनशील ठिकाणं आहेत त्या ठिकाणी 24 तास पेट्रोलमन तैनात ठेवण्यात आलेले आहेत. गस्ती घालतात हे लोक रात्रंदिवस. 259 पेट्रोलमन या भागामध्ये तैनात करण्यात आलेले आहेत. आणि कसं आहे कोकण रेल्वेचं मान्सून प्रिपरेशन ते आपण बघूया. कोकण रेल्वे मार्गावर एकूण 91 बोगदे आहेत आणि असे जे बोगदे आहेत आपण बघतो त्या बोगद्यांमध्ये यावर्षीपासून कोकण रेल्वेने एक नवीन यंत्रणा सुरू केलेली आहे. माझ्या मागे तुम्हाला दिसतील LED लाईट्स. हे LED लाईट्स अशा प्रकारचे कोकण रेल्वेने यंदापासूनच प्रत्येक बोगद्यामध्ये लावलेले आहेत. जवळपास 85 ते 90% बोगद्यांमध्ये असे LED लाईट्स लावलेत. यामुळे विजेची बचत तर होतेच, शिवाय बोगद्यांमध्ये प्रकाशही मंद असतो आणि सिग्नल जो असतो बोगद्यानंतरचा त्याचीही विजिबिलिटी वाढते. त्यामुळे पावसाळ्यात मोटरमनला कमी त्रास होणार आहे. पोमेंडे आणि निवसर हा भाग स्टेबल झालेले आहेत, पण असे काही अजूनही ठिकाणं आहेत. हे जी माझ्या मागे दरड दिसते आहे ती आगवेची दरड आहे. आगवे कटिंग ज्याला म्हणतात. संगमेश्वर स्टेशन आणि सावर्डे स्टेशन याच्या मधला हा पोर्शन आहे आणि या पोर्शनचं हे धोकादायक दरड म्हणजे सगळ्यात संवेदनशील ठिकाण म्हणून घोषितही करण्यात आलेलं आहे कोकण रेल्वेकडून आणि त्यामुळे या भागात 24 तास पेट्रोलमन असतात. इथे ज्या वेळी इथे कुठलाही इथे वेगळा प्रकार दिसेल, दगड कोसळलेला दिसेल तर त्यावेळी इथे पेट्रोलमन किंवा त्या सगळ्या व्यवस्था त्यांना कळवली जाते. जवळचं जे टेलिफोन सॉकेट असेल बोगद्यातलं इथे कळवलं जातं. पेट्रोलमनची 24 तास निगराणी असते इथे. समजा असा एखादा प्रकार घडला तर तुम्ही काय करता? तुमच्याकडे काय साधन आहेत? तुम्ही काय प्रोटेक्शनचे सामान आहे, ते डेटोनेटर आहेत, इमर्जन्सी फोन आहे, त्याच्यावर आम्ही कॉन्टॅक्ट करतो. इमर्जन्सी फोन आहे? होय होय होय, डायरेक्ट कंट्रोलला. विशेषतः ही जे दरडीचे भाग असतात तिथे किती लक्ष ठेवावं लागतं काळजीपूर्वक? 12 तासच ड्युटी असते प्रत्येकाची, 24 तास सेवा असते. 24 तास सेवा असते. होय होय. आणि इथे वेग किती असतो ट्रेनचा? वेग 50 ताशी 50 आहे इथे. 50चा इथे आहे. या कटिंगला डेंजर असल्यामुळे इथलं 50चा स्पीड ठेवलेला आहे. आणि तुम्ही ताबडतोब जर काय प्रकार झाला तर कळवता लगेच जवळच्या स्टेशन? होय होय, स्टेशनला लगेच कॉन्टॅक्ट. होय. रात्रीचं काय साधन असतं? टॉर्च वगैरे? टॉर्च, सिग्नलवाले टॉर्च असतात. सिग्नलवाले टॉर्च असतात आणि आपण बघतो की इथे 24 तास इथे गस्त चालू असते आणि या अशा गस्तीकडून म्हणजे इथे गस्त तर आहेच, पेट्रोलमन तर आहेत आणि त्यामुळे ही विशेष सुरक्षा विशेषतः पावसाळ्यात कोकण रेल्वेकडून घेण्यात आलेली आहे. कोकण रेल्वेचे रिजनल रेल्वे मॅनेजर आपल्याबरोबर आहेत. निकम साहेब, खरं तर किती आता पावसाळ्याचं टाइम टेबल तुमचं 10 जूनपासून सुरू झालेलं आहे, किती वेग आहे कोकण रेल्वेचा आता आणि ट्रॅक काय काय ठिकाणी? आपल्याकडे रोहा ते वीर सेक्शनमध्ये 90 kmph स्पीड आहे. वीर ते वैभवडी सेक्शनमध्ये 75 kmph स्पीड आहे आणि वैभवडीच्या पुढे आपला जो सेक्शन महाराष्ट्र रिजनमध्ये तिथं 90 kmph स्पीड आहे. आता या दरडी आहेत म्हणजे ज्या कटिंग व्हायच्या आहेत तिथे काय योजना केलेल्या आहेत किंवा काय प्रिकॉशन घेतलेल्या आहेत? विशेषतः आपण जे लोकेशन आयडेंटिफाय केली तर ती 24 तास पहारा ठेवलेला आहे. त्यामध्ये 260 आपले ट्रॅकमन आपण त्यामध्ये कामी
आहेत आणि या व्यतिरिक्त रात्रीच्या शिफ्टमध्ये आपण एक एक्स्ट्रा लेबर त्या ठिकाणी प्रोव्हाइड करतो. रेस्क्यूसाठी काही विशेष तजवीज करण्यात आली आहे का? रेस्क्यूसाठी आपण जसं चिपळूण, नांदगाव आणि रत्नागिरी इथं BFRवर एक आपण पोकलेन लोड करून ठेवतो. गरज पडली तर योग्य त्यावेळी आपण त्याचा मुवमेंट करतो. आणि जी मशिनरीज आपण सर्व कॉन्ट्रॅक्टर्सचे नंबर आपल्याकडे असतात, सर्वांना मशिनरी सज्ज ठेवण्यात आलेली असते. काही अपघात जरी झाला किंवा एखादी घटना घडली तरी ते लवकरात लवकर आपण तिथं पोहोचून त्यापासून योग्य त्या उपाययोजना करून जो रेल्वे प्रवास आहे पावसाळ्यामध्ये तो सुरक्षित आणि अखंडित राहावा यासाठी आपण विशेष प्रयत्न करतो. धन्यवाद निकम साहेब आमच्याशी बोलल्याबद्दल. पावसाळा आहे आणि पावसाळ्यात यावर्षी 10 जून पासून टाइम टेबल सुरू झालेलं आहे. 2-3 वर्षापासून कोकण रेल्वे समोर इथे कमी आव्हान आहेत दरडी कोसळण्याची, फारसे प्रकार घडले नाहीत. या वर्षीचा सुद्धा पावसाळ्यातला कोकण रेल्वेचा प्रवास लोकांना सुखकर होईल आणि आपत्ती कुठले येणार नाही अशी अपेक्षा कोकणवासी आणि सगळेच रेल्वेचे प्रवासी आणि कर्मचारी सुद्धा व्यक्त करत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकरसह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, रत्नागिरी. पावसाळ्यामध्ये कोकणवासियांचा कोकण रेल्वेचा प्रवास जो आहे तो सुरक्षित व्हावा यासाठी कोकण रेल्वे सज्ज झालेली दिसते. एक छोटासा ब्रेक घेऊया गावाकडच्या बातम्यांमध्ये. पहा फक्त IBN लोकमत. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला गती मिळावी या मागणीसाठी कोकणातल्या पत्रकारांनी आज आंदोलन केलं. वडखल ते पेण दरम्यान लॉंग मार्च काढून त्यांनी शासकीय उदासीनतेचा निषेध केला. रायगड जिल्ह्यातल्या सामाजिक संस्थाही या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. मुंबई गोवा महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाला 4 वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली होती. मात्र गेल्या 4 वर्षांमध्ये महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम 30% पूर्ण झालेलं नाहीये. जे काम झालं आहे ते निकृष्ट दर्जाचं झालंय. त्यामुळे महामार्गावरील अपघातांच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातल्या कामाला गती मिळावी आणि दुसऱ्या टप्प्यातलं काम तातडीने सुरू करावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. कोकणातले पत्रकार गेली 7 वर्षे हा महामार्गासाठी आंदोलन करताय. कुठल्याही राजकीय पक्षानं साधा पाठिंबा देखील या पत्रकारांच्या आंदोलनाला दिला नाही आणि विरोधात गेल्यानंतर हे सगळे बोलतात की आम्ही आक्रमक होऊ, आम्ही हा महामार्ग करायला लावू. तर मला असं वाटतं की ही सगळी दिशाभूल आहे जनतेची. कुठल्याही राजकीय पक्षाला ह्या विषयामध्ये स्वारस्य नाही. रस्त्याचा महामार्गाचा विषय मिटला त्याच्यातून काही मतं मिळणार नाहीत. त्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नाकडे राजकीय पक्ष दुर्लक्ष करतायत. हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा आहे. गेली काही वर्ष इथे लाखो माणसं मेलेली आहेत आणि परत जे एकही सोय नाही. प्रत्येक हायवेवर आमचं असं म्हणणं आहे की जे नाके आहेत तिथे हॉस्पिटल पाहिजेत, ॲक्सिडेंट हॉस्पिटल पाहिजेत, पण इथे ती हॉस्पिटलसुद्धा नाही. त्यामुळे इथे जर ॲक्सिडेंट झाला तर तो पेशंट सायनला किंवा KMला न्यावा लागतो. त्या दरम्यान त्याचा मृत्यू होतो रक्तस्त्राव होऊन. त्यामुळे ही जी परिस्थिती जर बदलायची असेल तर राजकारत्याने आपली मानसिकता बदलली पाहिजे. गावाकडच्या या काही महत्त्वाच्या बातम्यांसह बुलेटिनमध्ये इथंच थांबतोय. ताज्या बातम्या आणि ठळक घडामोडींसाठी पहा फक्त IBN लोकमत.